प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या नावाचं आपलं फेसबुक पेज देखील आहे, ते देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल किंवा जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही प्रार्थनेसाठी नक्कीच संपर्क करू शकता. आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची आणि आपण जोरदार टाळ्यांनी पास्टरांचं स्वागत करूयात. आणि अभिषेक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी पुशिंग पुशिंग अनुभवलं कधी कोणतरी असं धक्का मारतंय. There is heavy anointing here. There is heavy anointing here. There is heavy anointing here. मला दुसऱ्या गोष्टी माहीत नाहीत, पण वचनाप्रमाणे मला हे माहिती आहे की आमचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्यामध्ये पवित्र आत्मा वास करत आहे. किती मंदिरं आहेत या ठिकाणी? त्या सर्व मंदिरांमध्ये पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आहे आणि हे सर्व पवित्र आत्मा त्या ठिकाणी, तो एकच आत्मा आहे परंतु आमच्या सर्वांमध्ये तो आहे आज. आणि इतकं मोठं अनॉइंटिंग आहे आज. मी हे अनुभवतो. फार मोठी गोष्टी होत आहेत, होणार आहेत म्हणत नाही मी, होत आहेत. देयर आर मेनी थिंग्स दॅट आर हॅपनिंग राईट नाव इन द नेम ऑफ द जीसस. साधारण नाहीये तो, साधारण नाहीये. पवित्र आत्मा साधारण नाहीये. सर्वात मोठं सामर्थ्य जगामध्ये असलेलं, ज्या सामर्थ्याने हे जग निर्माण केलेलं, तो सामर्थ्य, ते सामर्थ्य, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. वचन काय सांगतं? यू वर वन्स डार्कनेस. तुम्ही एकेकाळी काय होता? नाही. रीड इंग्लिश बायबल्स. वन्स यू वर नॉट इन डार्कनेस बट यू वर डार्कनेस. तुम्ही अंधकार होता परंतु आता तुम्ही काय झालेला आहात? जगाचे प्रकाश. वाचताना नीट वाचायचं. अंधकारामध्ये नव्हतो, अंधकार होतो. अनेक गोष्टी आमच्यामध्ये होत्या की ज्यामुळं त्या ठिकाणी हा अंधकार इतरांना पसरत चाललेला होता, इतरांना हा लागू होत होता, लागवण होत होती त्याची. परंतु आता परमेश्वराने काय केलेलं आहे? गॉड हॅज रिमूव्ड अस फ्रॉम दॅट डार्कनेस and has brought us into the marvelous light, into the kingdom of his dear son Lord Jesus Christ. जाताना तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, परंतु जाताना तो काय म्हणतो? तुम्ही जगाचे प्रकाश आहात, आम्ही जगाचे प्रकाश आहोत. आज सर्वत्र जगामध्ये अंधकार आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला देवानी त्याप्रमाणे काय केलेलं आहे? जी जबाबदारी दिलेली आहे. काल लाईट गेले होते का? कोणाकडे लाईट गेले होते? लाईट गेले होते का काल सोलापुरामध्ये? हो म्हणा ना मग.
किती जणांच्या घरामध्ये इन्व्हर्टर होतं? हात वर. इन्व्हर्टर. हाऊ मेनी पीपल हॅड इन्व्हर्टर्स इन देअर होम? इन्व्हर्टरची आवश्यकता आहे का हो? आहे का? अहो तुम्ही स्वतः इन्व्हर्टर आहात. आमेन. यू युअरसेल्फ. आणि परमेश्वराने ती योजना केलेली आहे. अगोदर जाताना म्हणाला तुम्ही आता जगाचे प्रकाश आहात. जगाचे प्रकाश आहात. वी आर द इन्व्हर्टर्स, इटर्नल इन्व्हर्टर्स. काय करतो आम्ही? जिथं अंधकार आहे त्या ठिकाणी जातो आणि तिथं आम्ही प्रकाश देतो. आम्हाला इन्व्हर्टरची आवश्यकता नाही. सीसीटीव्ही किती जणांच्या घरामध्ये? सीसीटीव्ही. माझ्या घरामध्ये फार मोठा दरोडा पडला बरं का. नाही खरं सांगतो, चेष्टा करत नाही. इथून जे बोलतो ते मी खरं बोलतो. म्हणजे मी खोटं बोलतो असातला भाग नाही. खरंच बोलतो मी. खरंच बोलतो. सर फार मोठा दरोडा पडला. फार मोठा दरोडा पडला. असाच पाऊस होता. फार मोठा दरोडा. आम्ही पुण्याला होतो. आणि त्या ठिकाणी काय झालेलं आहे? सर्व काही गेलं. सर्व सर्व म्हणजे त्यांना काही चोरता आलं नाही. पण तो तिथल्या तिथंच होतं. ते तिथल्या तिथंच होतं. आम्ही सर्व कुलप लावले की त्या ठिकाणी एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या पाठीमागे ते बंचच ठेवतो. सर्व केलं. सर्व केलं. सर्व सर्व चोरलं. सर्व चोरलं. सर्व ज्या बॅगेमध्ये काय काय होतं त्या ठिकाणी ते सर्व त्या ठिकाणी उडकून केलं. ते तिथंच पडलेलं आहे. परंतु ती काही त्यांना घेऊन जाता आलं नाही. दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये गेल्यानंतर काय पास्टर तुम्ही सीसीटीव्ही का लावला नाही? सीसीटीव्ही लावायचा ना. सीसीटीव्ही लावून घेऊन घ्यायचा. सीसीटीव्ही लावायचा. एवढं काय तुम्हाला जमत नाही का सीसीटीव्हीला? हो. दुसरा इतिहास 16 आम्हाला परमेश्वराचं वचन सांगतं की त्याचे नेत्र अहोरात्र संपूर्ण जगामध्ये फिरत असतात. काय पाहतात? की कोणाचं हृदय त्या ठिकाणी स्वच्छ आहे. हुज हार्ट इज परफेक्ट सो दॅट ही कॅन ब्लेस देम अकॉर्डिंगली. 2 Chronicles chapter 16 आणि त्याच्यामध्ये वचन आहे. तिथं जर गेलो तर आपल्याला फार वेळ लागेल. सीसीटीव्हीची आवश्यकता नाही. परमेश्वराचे नेत्र सीसीटीव्ही आहेत आणि त्या ठिकाणी सर्वत्र आमच्यावरती बघतात. जाऊ दे हो, घेऊन गेले तर काय होणार आहे? काय नेणार आहे? नेऊन काय नेणार? काही नेलं नाही. त्यांना सापडलं नाही. मी म्हटलं मला सीसीटीव्हीची आवश्यकता नाही. जर सीसीटीव्ही लावला तर परमेश्वराच्या डोळ्यांचा काय उपयोग आहे? परमेश्वर अहोरात्र बघतो. परमेश्वराचं वचन सांगतं तो डुलकी घेत नाही. तो झोपतही नाही. मग मला कशाला का जागरण करायचं? मला कशाला त्या ठिकाणी सिक्युरिटी? अहो सिक्युरिटी लावा तुम्ही. काय आवश्यकता आहे? नाही त्याला पैसे मी फुकट त्याला देईन 1000 रुपये. कळलं का? पण तुम्ही सीसीटीव्ही लावणार नाही. सीसीटीव्ही लावला तर माझा देवावरचा विश्वास नाही. आज एक महत्त्वाचा विषय आपण घेणार आहोत आणि तो महत्त्वाचा विषय घेत असताना ह्या ठिकाणी प्रत्येक ॲक्शन जी आहे, प्रत्येक क्रिया जी आहे, एव्हरी ॲक्शन नीड्स अ पॉवर. प्रत्येक क्रियेला ऊर्जा लागते. ह्या ठिकाणी काय? मी घास घेतला, तयार करायला पण त्याला ऊर्जा लागते बरं का संपूर्ण घेता ताटानं असं सावरून घेऊन असं घाल नाही. मला ही भाजी पाहिजे, मला हे आवडतं, हे ते झालं. इथून हिथं आणण्यापर्यंत पण त्या ठिकाणी ऊर्जा लागते. देर इज पॉवर दॅट इज रिक्वायर्ड. हिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी जिभेला काम आहे, दातांना काम आहे, या गालांना काम आहे. जिभेवरती पाठीमागणं असणारे जे ग्लँड्स आहेत
त्यांना काम आहे. त्यांना कसं काम हो? जिभेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या ग्रंथी आहेत, त्यांचं काम काय? टेस्ट. आंबट खाल्लं तर ते गोड लागत नाही, त्या ग्रंथी दाखवतात. त्या ग्रंथी ओरडायचं, मग काय केलं? सर्व मीठच घालून ठेवलंस तू, सर्व मीठच आहे, मीठच आहे, भरपूर मीठ आहे. कशावरनं समजलं? त्या ग्रंथीवरनं समजलं. त्या पण कामाला लागतात. किती जण, त्यांना पण ऊर्जा लागते. जर घास इकडं जर चालला तर त्या ठिकाणी एक मध्ये बळवळ करणारी एक भाग आहे, जीभ घेते इकडचं इकडं घालते, इकडं मोठा तुकडा आहे तो चावते आणि त्या ठिकाणी मग पोटामध्ये असंख्य प्रणाली कामाला लागतात. ऊर्जा ऊर्जा ऊर्जा. एव्हरी ऍक्शन देर इज पॉवर दॅट इज रिक्वायर्ड. परंतु पवित्र परमेश्वराच्या राज्यामध्ये आणखीन एक प्रकारची ऊर्जा आहे आणि त्याला अनॉइंटिंग असं म्हणतात. अनॉइंटिंग 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 बद्दल पुष्कळ लोकांचा गैरसमज आहे. हे कशावरून मी म्हणतो? मी ऐकलेलं आहे आणि त्याबद्दल आज तो गैरसमज दूर करण्यासाठी मी म्हटलं हा विषय आपण आज घ्यावा. अनॉइंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनॉइंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. काय ज्ञान? ज्ञान म्हणजे काय आहे? देवाचं वचन. देवाचं वचन. कोण आहे देवाचं वचन? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. ते वचन कोण आहे? तो देव आहे. परंतु तो पित्याचा कोण आहे? पुत्र आहे. पुत्र आहे. पुत्र आहे. शब्द हा पुत्र आहे पित्याचा. ज्ञानाच्या अभावी, वचनाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. नाश होत आहे. यामध्ये 4 प्रकार आहेत. नाश कसा होतो? नाश कसा होतो? सर्वाचं मूलभूत काय? व्हॉट इज द रूट ऑफ एव्हरीथिंग दॅट इज देअर? इट इज द वर्ड ऑफ गॉड. इट इज द वर्ड ऑफ गॉड. इट इज द वर्ड ऑफ गॉड. आणि म्हणून त्या ठिकाणी वचन नसणे पहिली गोष्ट. वचन नसणे पहिली गोष्ट. दुसरी, वचन असणे परंतु ते न समजणे. तिसरी गोष्ट, वचनावरती विश्वास न ठेवणे. तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट, वचन माहीत असून सुद्धा त्याप्रमाणे न चालणे. त्याप्रमाणे न चालणे. ह्या काय झाल्या? ह्या 4 गोष्टी झाल्यात. आणि ह्या 4 गोष्टींमुळे काय होतं? वचनाच्या अभावी नुसतं वचन असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाचलं वचन, परंतु काही समजलं नाही. काय उपयोग नाही त्याचा? काय उपयोग नाही त्याचा? प्रत्येक वेळी वचन वाचल्यानंतर त्या ठिकाणी आशीर्वाद येतात बरं का. त्याच्या पाठीमागे आशीर्वाद असतात. वचनाच्या पाठीमागे आशीर्वाद येतात आणि ते आशीर्वाद परमेश्वराला तुम्हाला द्यायचे असतात. परंतु ते आशीर्वाद परमेश्वराला तुम्हाला देण्याच्या अगोदर तो तुमची चाचणी करतो की ते वचन तुम्हाला समजलं आहे किंवा नाही. जेवढं समजलं तेवढं तो देतो. समजलं तर देतो, थोडं समजलं तर थोडं देतो, नाही समजलं तर नाही देत. हा क्रम आहे. हा क्रम आहे. आणि म्हणून कोण म्हणतं? ज्ञानाच्या अभावी, परमेश्वर पिता म्हणतो ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होत आहे. आणि परमेश्वरच म्हणतो तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास. म्हणजे वचनाला विसरलास. कोण म्हणतो? पिता म्हणतो वचनाला विसरलास. म्हणजे कोणाला विसरलास? माझ्या पुत्राला. पुत्राचं तू अव्हेर केलास. पुत्राचं तू मान केलं नाहीस. पुत्राला तू नीटरित्या वाचलं नाहीस, ते समजून घेतलं नाही. तू आपल्या देवाचं नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन. बघा ह्या ठिकाणी काय आहे? आमचं आणि देवाचं देवाणघेणं आहे. आम्ही वचन वाचतो, ते आम्हाला समजलं पाहिजे. हे 4ही गोष्टी व्हायला पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही चाललं पण पाहिजे. परंतु ते जर वचन आम्ही नीट वाचतो आणि त्याप्रमाणे आम्ही करत नाही
तर त्या ठिकाणी दुष्परिणाम कोणावरती होतात? मुलांवरती. देर इज रिलेशनशिप बिटवीन. आणि मग आम्हाला त्या ठिकाणी आम्ही काळजीमध्ये असतो की आमच्या लेकरांना आशीर्वाद का प्राप्त होत नाही. मातांनो, पितांनो, क्वालिटी टाइम वचनामध्ये घालवणं फार गरजेचं आहे. राहू दे तिकडं स्वयंपाक, राहू दे तिथं सर्व बाहेरील गोष्टी झाल्या नाही तरी चालेल, परंतु त्यासाठी पुष्कळ मोठा अवघी आहे. आज जे आहे, आज मला संध्याकाळपर्यंत जे आशीर्वाद मिळणार आहेत ते मी सकाळी जे काय करतो त्याच्यावरती अवलंबून असतं, कारण जीवनाचं रहस्य त्याच्यामध्येच आहे. तू माझ्या वचनाला विसरलास, तू माझ्या पोराला, तू माझ्या येशूला विसरलास म्हणून मी तुझ्या मुलांना विसरेल. पित्याचं म्हणणं आहे की तू माझ्या पुत्राला म्हणजे शब्दाला विसरलास तर मी तुझ्या मुलांना पण विसरेल. आता हे वचन का महत्वाचं आहे? वचन का महत्वाचं आहे? वाय द वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय द वर्ड इज इम्पॉर्टंट. काय एवढं वचना पाठीमागे सारखं आम्हाला सांगतो वचन वाचा, वचन वाचा, वचन वाचा, वचन वाचा. पावलांनी काय सांगितलं? पावलांनी काय सांगितलं? लेट द वर्ड ऑफ गॉड ड्वेल रिचली इन यू. वचन फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हामध्ये राहू दे. कारण की का? त्याच्यामधनं काय होतं तर देवाच्या वचनामुळे अभिषेक निर्माण होतो आणि ह्या अभिषेकामुळे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद निर्माण होतो. तीन गोष्टी आहेत. वचन आहे, वचनामुळे काय निर्माण होतो? अभिषेक निर्माण होतो. अनॉइंटिंग इज देअर. आणि अनॉइंटिंग मुळे काय होतं? अनॉइंटिंग हे पॉवर आहे. अनॉइंटिंग हे परमेश्वराचं सामर्थ्य आहे. प्रेषितांची कृत्य 1:8 मध्ये कोणीही साक्ष दिली 40व्या दिवशी कोणीही साक्ष दिली. 40व्या दिवशी पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवस येशू ख्रिस्त सर्वांना दर्शन देत होता आणि दर्शन देत असताना 40व्या दिवशी तो स्वर्गारोहण त्याचं होण्याआधी त्यांनी काय सांगितलं? पुनरुत्थित येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? यरुशलेमेमध्ये तुम्ही राहा, इथून जाऊ नका, कारण की थोड्या दिवसांनी तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल आणि तुम्हाला अभिषेक प्राप्त होईल. ही कोणी साक्ष दिली? येशू ख्रिस्ताने. कोणी साक्ष दिली? वचनानं, शब्दानं ही साक्ष दिलेली आहे. कोणाबद्दल साक्ष दिली? पवित्र आत्म्याबद्दल. हे एकमेकाबद्दल साक्ष देतात बरं का. पिता काय साक्ष देतो पुत्राबद्दल? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्यावरती मी संतुष्ट आहे, तुम्ही ह्याचं ऐका. वचन जे सांगतं ते ऐकायला पाहिजे. ऐकलं नाही तर मग काही बोलत नाही. तो काही बोलत नाही. सारखं माणूस इथून तिथं जायचं म्हटलं 10 वेळा ठेस खातो, ठेसळतो. कुठं चालला माहीत नाही, अंधारात आहे, चाललेला आहे, ठेस खातो, पडतो. हे अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी काय आहे की आम्हाला हे माहीत असणं फार गरजेचं आहे. वचन आहे, वचनामुळं अभिषेक आहे, अभिषेकामुळं आशीर्वाद आहे. हे 3 गोष्टी माहीत असू द्या. नुसता आशीर्वाद परमेश्वराकडे मागितलं आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली तर होत नाही. त्या ठिकाणी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी चेकिंग करायला पाहिजे. स्वतः तुम्ही त्या ठिकाणी रिसर्च केला पाहिजे की मला आशीर्वाद तर शेवटची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय आहे? त्या ठिकाणी अभिषेक आहे. त्याच्या अगोदर काय आहे? वचन आहे. वचन आणि आशीर्वादाच्या मध्ये त्या ठिकाणी एक गोष्ट सँडविच केलेली आहे. ती काय? ती अभिषेक आहे. बर्गर खाल्ला का? किती लेअर्स असतात? आम्हाला नको, आम्हाला 3 लेअर्स. मधला लेअर फार इम्पॉर्टंट आहे. ख्रिस्ती लेकरांसाठी मधला लेअर फार महत्वाचा आहे. तो अभिषेक आहे. तर नेहमी ओरडत बसू नका. तिन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट त्या ठिकाणी वंचित असते. एक वचन तरी नसतं. वचन असलं तरी समजत नाही. वचन असलं तरी शब्दाप्रमाणे करत नाही. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी अभिषेक नाही, कारण वचन नाही. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आशीर्वादच येत नाही. का आमच्या जीवनामध्ये आशीर्वादच नाही बघा. सर्व नशीब फुटलेलंच आहे. का फुटलं? वचनाकडे जा ना तुम्ही.
वचनाकडे जा, वचन वाचा आणि त्याप्रमाणे करा. ओके. आणि जर आम्हाला आशीर्वाद जर पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट टू हॅव ब्लेसिंग्स वी नीड टू हॅव अनॉइंटिंग. इफ यू वॉन्ट टू हॅव अन अनॉइंटिंग वी नीड टू हॅव द वर्ड इन अस. वर्ड, व्हॉट इज द वर्ड ऑफ गॉड? दॅट इज देअर ऑन युअर लॅप्स. किती पुस्तकं आहेत त्याच्यात? 66. किती करार आहेत? पहिल्या करारात किती आहेत सांगता येतील का? दुसऱ्या करारात किती आहे ते सांगता येतील का? बरं जाऊ दे, तो विषय नंतर झाला, तो बायबल स्टडीमध्ये. परंतु आता ह्या ठिकाणी 66 पुस्तकं दिली आहेत. म्हणजे 66 ह्या त्या ठिकाणी बीज आहेत, बीज. गो टू लूक चॅप्टर 11 अँड वर्स लूक 8:11. करेक्ट. लूक 8:11. परमेश्वराचं वचन हे बीज आहे का? 8:11 आहे का? लूक 8:11 आहे का? बी हे देवाचं वचन आहे, देवाचं वचन आहे. 66 पुस्तकं दिसत, 66 थैल्या पिशव्या बियांच्या दिलेल्या आहे. कुठल्या बिया तुम्हाला पाहिजे त्या बिया घ्या आणि त्या पेरा, आणि त्यानंतर पीक येणारच. कारण हे बीज कुठलं आहे? देवाचं वचन आहे. वी आर बॉर्न अगेन बाय दी अनकरप्टेबल सीड. अनकरप्टेबल सीड म्हणजे अविनाशी बीजाच्या द्वारे. हे बीज कधी त्या ठिकाणी त्याचा नाश होत नाही. ते बीज आहे. 66 पिशव्या आहेत, त्याच्यामध्ये ते बीज आहे. ते घेऊन आम्ही पेरला पाहिजे. इब्री 4 मध्ये, कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. कोण आहे? देवाचं वचन. कुठं जातं होते? कुठं जातं? सजीव. इट इज लिव्हिंग अँड ऍक्टिव्ह. सजीव आणि सक्रिय आहे. ते सक्रिय आहे. त्या ठिकाणी बायबलमध्ये मग असलं म्हणून काय झालं? ते सक्रिय आहे. ते घ्या. सक्रिय होतच नाही हो आमच्या जीवनामध्ये. ते घ्या, तोंडामध्ये ठेवा आणि तोंडाने मोठ्याने बोला, म्हणजे काय होतं? ते सक्रिय होतं. त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये कार्य व्हायला लागतं. सक्रिय आहे. कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून. ह्या वचनाला काय म्हणलंय? सोर्ड ऑफ द स्पिरिट. सोर्ड ऑफ द स्पिरिट म्हणजे काय? तलवार. तलवारीला एक एज असतं. एक धार असते. सोर्ड ऑफ द स्पिरिट. सोर्ड. आणि मग वचनाला दुधारी तलवार पण म्हणलंय हो. दुधारी तलवार पण म्हटलेलं आहे. दुधारी तलवार म्हणजे काय? 2 धार असलेले. का म्हणलेलं तसं? त्याला का म्हणलेलं तसं कोणाला माहिती आहे का? कॅन एनीबडी टेल मी व्हाय इट इज कॉल्ड डबल एजेड सोर्ड? वचन म्हणजे त्याला एकच धार आहे, त्याला सोर्ड म्हणतात. परंतु हे वचन ज्या वेळेला तोंडामध्ये घातल्यानंतर, तोंड असतं ना, तोंड हे असं गोल केलं ना, त्याला ग्रीक भाषेमध्ये ओरिफिस म्हणतात. ओरिफिस. काय म्हणतात त्याला? ओरिफिस म्हणजे धार. ओरिफिस म्हणजे तोंड. जेव्हा आपण उडतो त्याला तोंडाला काय म्हणतात? जेव्हा आपण बोलतो तोंडामधून जे येतं त्याला तोंडाला त्या ठिकाणी ते काय करतो? ते त्याला धार म्हणतं. आणि म्हणून जेव्हा एक धार असलेले जे वचन आहे, जे आम्ही तोंडामध्ये घालतो आणि तोंडामधून जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा ते दुधारी तलवार होतं आणि त्या ठिकाणी ते तीक्ष्ण होतं. जे आम्हाला गोष्टी नाहीत त्या कापून टाकतं आणि त्या नाहीशा करून टाकतं आणि आम्हाला आशीर्वाद प्राप्त करून टाकतं. म्हणून तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, वचन घ्या, तोंडामध्ये घाला आणि त्याप्रमाणे ते बोला. काय केलं तुम्ही? डबल एजेड सोर्ड, दुधारी तलवार तुम्ही वापरली आणि त्यामुळं काय झालेलं आहे? तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त होता. येस.
स्तोत्र संहिता 119-130 मध्ये तुझ्या वचनांच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. वचन आहे वचन. काय करतं वचन? पवित्र आत्मा काय करतो? वचन, पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे. वचन वाचल्यानंतर पवित्र आत्मा काय करतो ते वचन आम्हाला समजत नाही. ज्या प्रकारे आम्ही प्रार्थना करावी त्या प्रकारे आम्हाला प्रार्थना करता येत नाही. म्हणून पवित्र आत्मा काय करतो? ते वचनावरती प्रकाश घालतो. द एंट्रन्स ऑफ द वर्ड गिव्स लाईट, म्हणजे तुझ्या त्या तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. पवित्र आत्मा काय करतो? त्या वचनावरती प्रकाश घालतो आणि त्या वचनावरती प्रकाश घातल्यानंतर ते वचन आम्हाला समजतं आणि ते समजल्यानंतर आम्हाला प्रकाश प्राप्त होतो. आणि दाविदासारखा राजा काय म्हणतो की तुझे वचन माझ्यासाठी प्रकाश आणि माझ्यासाठी दिवास आहे, दिवास आहे. पवित्र आत्म्याकडे सामर्थ्य आहे, अनॉइंटिंग आहे. ते अनॉइंटिंग फार महत्वाचं आहे. वचन नुसतं वाचता, परंतु पवित्र आत्म्याबद्दल गंध, एकही थोडासाही गंध नाही, काही उपयोग नाही. माहीत असल्या पाहिजे, गोष्टी माहीत असल्या पाहिजे. पर्स चाललो बाहेर कुठेतरी मार्केटला चाललो आणि त्या ठिकाणी पर्स आहे, तपासून बघितली पर्स आहे, परंतु पर्समध्ये काहीच नाही. काय उपयोग आहे? काय उपयोग आहे का? पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, समोर कोणतरी आला, व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीला बघून मी घाबरवलं, थरथर 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 व्हायला. अरे पवित्र आत्मा तुझ्यामध्ये, पवित्र आत्मा तो ना, पवित्र आत्मा आहे. त्याप्रमाणे आम्ही पवित्र आत्म्याला त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचा आदर आम्ही केला पाहिजे, पवित्र आत्म्याचा आदर केला पाहिजे. आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य आम्हाला आशीर्वादित करतं. वचन काय म्हणाले? येशू ख्रिस्त काय म्हणाले 40व्या दिवशी? तुम्हाला काही दिवसाआधी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही त्या सामर्थ्याचे साक्षी व्हाल. आम्ही ते सामर्थ्य आमच्यामध्ये आहे, आम्ही त्याची साक्ष द्यायला पाहिजे. साक्षी द्यायला पाहिजे. साक्षी देतच नाही हो, साक्षी देतच नाही, काहीच करत नाही, घाबरतो. तसं चालणार नाही त्या ठिकाणी. हे सर्व आम्ही करणं पाहिजे, कारण पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद प्राप्त. म्हणून ह्या अभिषेकाला सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे पवित्र आत्म्याला न विझवणे व त्याला खिन्न न करणे. यशया 10:27 मध्ये त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. पुष्टतेमुळे ज्या वेळेला आमच्यावरती तो अभिषेक असतो, आमच्यामध्ये तो पवित्र आत्माने आमच्यामध्ये अभिषेक आहे, त्यामुळे आम्हाला ती पुष्टता प्राप्त झालेली आहे. आणि त्या पुष्टतेमुळे कळत आमच्यावरून खांद्यावरून तो भार व आमच्या मानेवरून ते जू निघणार आहे. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पवित्र आत्मा फार महत्वाचा आहे. पवित्र आत्मा फार महत्वाचा आहे. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल त्यावेळेला तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. 1 योहान 4:17 न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे, कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. काय म्हणलंय? जसा तो आहे कोणाप्रमाणे आपण आहोत? त्याच्या प्रतिरूपाचं आम्हाला बनवलं ना, त्याच्याप्रमाणे आम्ही आहोत ना. तो आत्मा आहे, आम्ही कोण आहोत? आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करायची. तो कोण आहे? शब्द आहे. तुम्ही कोण आहात? शब्द आहोत. कारण आमचा जन्म अविनाशी बीजाच्या द्वारे झालेला आहे, म्हणून आम्ही पण शब्द आहोत, आम्ही पण ते बीज आहोत. ते बीज म्हणजे परमेश्वराचं वचन, ते वचन म्हणजे येशू ख्रिस्त. त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्याने आमचं तारण प्राप्त झालं कृपेने आणि त्या ठिकाणी विश्वासानं, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही आशीर्वादित आहोत. कळलं का? जसा तो आहे तसे आम्ही आहोत. येशू ख्रिस्तावरील अभिषेक होता का?
वॉज देअर अनॉइंटिंग ऑफ जीसस क्राइस्ट? येस. 10:38 मध्ये प्रेषितांची कृत्ये 10:38 मध्ये दिलेले आहेत. पित्याने येशू ख्रिस्ताच्या देवानं येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याचा आणि अभिषेकाचा सामर्थ्याचा अभिषेक केला आणि तो सर्वत्र सत्कर्मे करीत गेला. अभिषेक होता त्याच्यावरती, त्याचा अभिषेक होता. हा म्हणजे त्याच्यावरती तो अभिषेक आहे, तोच अभिषेक आमच्यावरती आहे. असा आहे का येशू ख्रिस्त जास्ती पॉवरफुल होता? कोण म्हणतं येशू ख्रिस्त जास्ती पॉवरफुल होता? देव होता तो, बरोबर आहे. पण तो आम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, म्हणजे आम्हाला त्याच्यासारखं बनवलं, म्हणजे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये कुठलाही यत्किंचितही फरक नाही. ही इज अनॉइंटेड, वी आर अनॉइंटेड. आम्हाला कोणाचं नीतिमत्व प्राप्त झालं? त्याचं नीतिमत्व प्राप्त झालं आम्हाला. आम्ही कोणाची मुलगी आहोत? त्याचे मुलगे आहोत. काम कोणासारखं करतो? आमच्या येशू ख्रिस्ताप्रमाणे आम्ही करतो. जसा तो आहे तसे आम्ही ह्या पृथ्वीवरती ह्या जगामध्ये आम्ही आहोत. येशू अभिषिक्त आहे व आपणही त्याप्रमाणे अभिषिक्त आहोत, म्हणून जसा तो आहे तसे आपण ह्या जगामध्ये आहोत. हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे, अभिषेक आमच्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी 1 योहान 2:20 मध्ये काय म्हणतो? योहान काय म्हणतो? पण जो पवित्र आत्मा त्याच्यापासून तुमच्या आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 8:32 मध्ये गोष्ट वेगळी आहे. तुम्हाला सत्य समजेल. जे आळशी आहेत, जे वचन वाचत नाही, झोपेतून उठल्यानंतर मग वचन वाचल्यानंतर मग त्यांना ते वचन समजेल आणि मग नंतर त्यांना सत्य समजेल आणि मग सत्य समजल्यानंतर त्यांना काय होईल? त्यांना सत्य समजेल आणि ते बंधनमुक्त होतील. परंतु ह्या ठिकाणी असं नाहीये. परंतु जो पवित्र आत्मा 1 योहान 2:20 मध्ये, परंतु जो पवित्र आत्मा त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. कोणाला विचारायला जाऊ नका काय म्हणून, काय 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 काय. सर्व सत्य तुम्हाला म्हणा. आम्हाला सर्वांना सत्य माहीत आहे. काय सत्य आहे? देवाचं वचन. ह्याच्या घरात काय भानगड झाली, त्याच्या घरात काय भानगड झाली, ती खरी आहे का खोटी आहे का ते नाही. देवाचं वचन सत्य 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 सत्य. परंतु जो पवित्र आत्मा त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. मी हळू का चाललो? फार मोठी गोष्ट तुम्हाला आता समजणार आहे बरं का. 1 योहान 2:27 पण तुम्हाविषयी म्हणायचं तर त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला, तो तुम्हामध्ये राहतो. राहील, राहणार आहे नाही, राहतो राहतो. हो म्हणा. हे असे वचन वाचल्यानंतर ना काय करायचं? हे आणखीन अभिषेक तुमच्यावरती येण्यासाठी आणि भक्कम होण्यासाठी हो म्हणायचं, लगेच तिथं हो म्हणायचं. हे हो कोणाला म्हणलं तुम्ही? पित्याला. पित्याला कळलं, अरे हे माझ्या प्रिय पुत्रासोबत सहमत आहेत, सहमत आहे. ह्यानं काय करायचं? ह्यानं आशीर्वाद दुसरं काहीच द्यायचं नाही. आशीर्वाद द्या त्यांना. तेव्हा तुम्हास कोणी शिकवण्याची गरज नाही. किती जण शिकवण्या घेतात हो या ठिकाणी. फार मोठा प्रकल्प सुरू झाले आता. शिकवण्या, जिथे शिकवतात, शिकवण्या घेतात. तुम्हाला कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता नाही. कोण आहे तुमचा शिकवणारा? कुठं आहे? त्यांनी काय केलं? तुमच्या शरीराला पवित्र आत्म्याचं मंदिर केलेलं आहे, तो तिथं राहतो. तुम्हाला कोणी शिकवण्याची आवश्यकता? शहाणपणा करायचा नाही माझ्यासमोर, मला शिकवायचं नाही. माझ्यामध्ये जो आहे तो तुझ्यापेक्षा मोठा आहे असं म्हणा त्या ठिकाणी. कोणाला त्या ठिकाणी उंच केलं तुम्ही? यस. शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हा सर्व गोष्टीविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हा शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. नासरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करत व शैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला. काय गोष्टी दोन होतात त्या ठिकाणी? सत्कर्म करणे
आणि त्या ठिकाणी सैतानाच्या सत्तेखाली असलेले सर्वांना सुटका देणे. हे दोन काम आमचे आहेत. हे काम काय विशेष करून त्या ठिकाणी ओढाओढी करून त्या ठिकाणी काय करायची आवश्यक नाही. हे ऑलरेडी आहेत, त्या ठिकाणी ते कामं होतात. नुसतं करा फक्त आणि विषय धन्यवाद देव बाबा, त्या ह्याची सुटका केली तू. योहान 14:12, मी तुम्हाला खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारही करेल आणि त्यापेक्षा अधिक मोठी करेल, कारण मी पित्याकडे जातो. का म्हटलंय? फार महत्वाचं वचन आहे. फार मोठं वचन आहे हे, फार मोठं वचन आहे. 14:12, योहान 14:12, मी तुम्हाला खरे खरे सांगतो. हे फार मजेशीर वचन आहे बरं का हे. येशू ख्रिस्त म्हणतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. काय लागतं तुम्हाला? जर तुम्हाला येशू ख्रिस्ताने जे काही 3.5 वर्षामध्ये काम केलं ते सर्व कामं तुम्हाला जर करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? एकच गोष्ट करायची, त्याच्यावरती, होय प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्यावरती मी विश्वास ठेवते किंवा विश्वास ठेवतो. बरं, ओके. आता ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये फोड झालेली आहे, वचनामध्ये फोड, काही समजतच नाही मला. अनेक महिने लागले हे समजल्याला. येशू ख्रिस्त बोलतो बरं का, मी जी कामे करतो ती माझ्यावरती विश्वास ठेवणाराही करेल. बरं झालं, येशू ख्रिस्ता फुल स्टॉप आहे तिथं, पण त्यांनी तिथं कॉमर ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आणि त्यापेक्षा महत्कृत्य मोठी कामे करेल. बर, जे चमत्कार, जी कृत्य येशू ख्रिस्ताने केली ती करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? कोणावरती? येशू ख्रिस्ताने केली ना, तर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा. आणि त्याच्यापेक्षा महत्कृत्य म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठे मोठे चमत्कार जे येशूने पण केलेले नाहीत. ते कुठले मी सांगतो, जे मी केले नाहीत. येशू ख्रिस्त म्हणतो त्याच्यापेक्षाही महत्कृत्य, त्यापेक्षा अधिक मोठी तुम्ही कराल, कारण मी पित्याकडे जातो. हे काय, हे लागतच नाही या ठिकाणी. एकदा काय म्हणतो, तुम्ही मी जी केलेली कामं माझ्यावरती विश्वास ठेवला तर ती कराल आणि त्याप्रमाणे त्याच्यापेक्षाही मोठे महत्कृत्य तुम्ही कराल, कारण की मी कुठे चाललो? पित्याकडे चाललो. आता दुसरा व्यक्ती एक मध्ये आलेला आहे. दुसरा व्यक्ती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर येशू ख्रिस्ताने केलेली कामं आम्ही करतो, परंतु त्याच्यापेक्षा मोठी कामं जर आम्हाला करायची असेल तर त्या ठिकाणी नुसतं येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून चालणार नाही, तर त्याच्यासोबत कोणावरती विश्वास ठेवायला पाहिजे? पित्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. पित्यावरती पण विश्वास. आम्ही काय करतो? आम्हाला सांगितलं प्रार्थना करत असताना येशू ख्रिस्ताच्या नावाने पित्याकडे मागायचा. खाला तेवढ्या पुरतच पिता आमच्या डोळ्यासमोर येतो, बाकी कधीच येतच नाही. त्याला महत्व देत नाही. परंतु ह्या ठिकाणी योहान 10:30 मध्ये काय म्हणलेलं आहे? मी आणि पिता आम्ही दोघे. नुसतं येशू ख्रिस्तावरील त्या ठिकाणी चमत्कार मला करायचे तो, मग फक्त त्याच्यावरतीच विश्वास ठेवा, बाकी काय करू नका. परंतु त्या ठिकाणी आणि त्याच्यापेक्षा अधिक मोठी तुम्हाला करायचे जर असतील तर त्या ठिकाणी मी पित्याकडे चाललेलो आहे. आता मी एकटा नाही, मी आणि पिता आम्ही दोघं आहोत, म्हणून आमच्या दोघांवरतीही तुम्हाला विश्वास ठेवणं फार अगत्याचं आहे, फार गरजेचं आहे. याचा अर्थ चमत्कार करण्यासाठी, अनॉइंटिंग काम करण्यासाठी, चमत्कार करण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभिषेक, दॅट इज अनॉइंटिंग. अनॉइंटिंग लागतं. ज्या ठिकाणी लोकांचा विश्वास नव्हता त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने त्यांना बरं केलं. कशाने बरं केलं? अभिषेकाने, अनॉइंटिंगने. कळलं का? व दुसरी म्हणजे येशू ख्रिस्तावरील
विश्वास, येशू ख्रिस्तावरील विश्वास. नुसतं येशू ख्रिस्तावरील विश्वास नाही, त्याच्या पित्यावरती पण विश्वास. म्हणजे ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अनॉइंटिंग पण महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी विश्वास ठेवणं पण अत्यंत महत्त्वाचं आहे. इब्री 11:6 पर्यंत विश्वासाशिवाय त्याला संतोष होणं अशक्य आहे, कारण जो त्याचकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि जे त्याच झटून शोधतात त्यांना प्रतिफळ तो देतो. अभिषेक आणि येशूवरील विश्वास हे दोन्ही आम्हाला चमत्कारासाठी लागतात, महत्कृत्य करण्यासाठी लागतात. परंतु ह्या दोघांमध्ये येशू ख्रिस्तावरील विश्वास ठेवणं हे फार महत्वाचं आहे. बिलिव्हिंग ऑन लॉर्ड जीसस क्राइस्ट, अनॉइंटिंग तर महत्वाचंच आहे, ते पवित्र आत्म्याचं आहे. पवित्र आत्मा कोण आहे? पवित्र आत्मा हा परमेश्वराचा पित्याचा आत्मा आहे तो, आणि तो तर महत्वाचाच आहे. अनॉइंटिंग त्याचं महत्वाचं आहे, परंतु येशू ख्रिस्तावरती पण त्या ठिकाणी विश्वास ठेवणं हे महत्वाचं आहे. आता इथून प्रगटीकरण सुरू बरं का. एखाद्याने दुप्पट चमत्कार जर केले, एखाद्याने दुप्पट चमत्कार जर केले, याचा अर्थ असा होत नाही का होतो त्याच्यावरती दुप्पट अभिषेक आहे म्हणून? कॅन एनीबडी आन्सर? दोन व्यक्ती आहेत आणि त्यांनी काय केलंय त्याच्यापेक्षा अधिक चमत्कार केले. म्हणजे ज्यांनी अधिक चमत्कार केले त्याच्यावरती अधिक दुप्पट अभिषेक आहे का? Who has said yes? No, say we are learning things, man. We are learning things. आम्ही येशू ख्रिस्ताच्या किंडरगार्टन मध्ये आम्ही सर्वजण शिकत आहोत. मला पण माहित नव्हतं. किती वेळा आम्ही गाणी म्हणले, हमको दुगना अभिषेक देते. आहेत का गाणी अशी? म्हणतो का मी दुप्पट अभिषेक मिळाला का? नाही मिळाला. नाही, हे बघा, मी ह्या ठिकाणी तुमच्यापैकीच आहे. मी तुमच्या चुका काढायला आलेलो नाही, पण ह्या ठिकाणी आम्हाला सर्वांना एकत्रित धीराने ती धावायची आहे ना, आम्हाला चांगल्या रीतीने धावायची. आम्ही पाठीमे पडणार नाही. आजपासून सैतान आमच्या पाठीवर लागणारच नाही. हो, लागणारच नाही, लागणारच नाही, लागणारच नाही. हे त्या तिकडे चालू आपण. एखाद्याने दुप्पट त्या ठिकाणी चमत्कार केले म्हणून एखादा दुप्पट चमत्कार करत असेल, अत्यंत प्रखर जर वाटत असेल तर तिथं लक्ष देऊ नका. त्याच्यापेक्षा जो अनॉइंटिंग त्याच्यावरती आहे, जो अनॉइंटिंग अभिषेक येशू ख्रिस्तावरती होता, तोच अनॉइंटिंग तुमच्यावरती आहे, आमच्यावरती आहे, त्या लहान लेकरावरती पण तोच अनॉइंटिंग तो आहे. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी भेदभाव करत नाही. बर, आता महत्वाचं म्हणजे कोणामुळे हे सर्व संपूर्ण रॉंग टीचिंग संपूर्ण जगामध्ये चाललेले हे सांगतो मी. दुसरं राजे 2 अध्याय आणि 9 वचन. बस, आता ह्या ठिकाणी एलिया आहे, अलिशा पण आहे. दोघंही कोण आहेत? संदेष्ट आहेत. एलिया कोण आहे? त्या ठिकाणी संदेष्ट आहे. आणि एलियाला कुठं घेऊन जाणार आहेत? आता स्वर्गारोहण होणार आहे. ते सर्वांना माहिती आहे. एलियाला पण माहिती आहे, अलिशाला पण माहिती आहे. आणि त्यांच्या भोवती त्या ठिकाणी 3 ठिकाणी त्या ठिकाणी 50 संदेष्टे त्या ठिकाणी फिरत आहेत बरं का. त्यांना माहिती आहे आज ह्या ठिकाणी एलियाला स्वर्गारोहण होणार आणि स्वर्गामध्ये घेतलं जाणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आता एलियानंतर यरुशलेममध्ये त्या ठिकाणी कुठलाच प्रामुख्यानं संदेष्टा नसणार आहे. देर इज नो
गोइंग टू बी कॅप्टन, हु इज गोइंग टू बी प्रॉफिट. त्या ठिकाणी ती जागा मोकळी असणार आहे आणि ती जागा आता मोकळी असल्यानंतर आम्हाला आशीर्वाद पाहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ते पलीकडे गेल्यानंतर एलिया अलिशाला म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. आणि अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा. याचा काय अर्थ आहे? दुप्पट अनॉइंटिंग, आत्म्याचा वाटा. हो, आत्म्याचा वाटा दे म्हटलं. आत्म्याचा वाटा म्हणजे नेमकं काय? एलियाला अनॉइंटिंग होतं, अलिशाला अनॉइंटिंग होतं, दाविदावरती अनॉइंटिंग होतं, आमच्यावरती जे अनॉइंटिंग ते सर्व सारखंच आहे. काही फरक नाही त्या ठिकाणी, काही फरक नाही. हे आता बघा या ठिकाणी काय. येस, अभिषेक दुप्पट बिपट नसतो, दुप्पट बिपट नसतो. अनेक ठिकाणी मी गाणी ऐकलेली आहेत, प्रेज अँड वर्शिपमध्ये गाणी ऐकलेली आहेत. ठीक आहे, ते गाणे बरे वाटतात, ऐकायला बरं वाटतात, परंतु त्या ठिकाणी दुप्पट अभिषेक नाही. खोडून टाका ते मनामधनं. पवित्र आत्म्याचा हा त्या ठिकाणी अपमान आहे. हा पवित्र आत्म्याचा अपमान आहे. हा एखादा असला तर त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी संपूर्ण स्टोरीज निर्माण होता. तो फार प्रखर आहे तो माणूस, कारण त्याच्यावरती दुप्पट अनॉइंटिंग. अरे हे काय आमच्यावरती काय? आमच्यावरती नाही का अनॉइंटिंग? नाही आमच्यावरती, आम्ही पण देवाचे लेकरं आहोत, आमच्यावरती नाही का अनॉइंटिंग? हो, आमच्यावरती पण अनॉइंटिंग आहे. कसं आहे त्या ठिकाणी? ते बोलत चालले असता 2 राजे 2:11 ते बोलत चालले असता एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघांना अलग केले आणि एलिया बापटोळीतून स्वर्गास गेला. बरं, जाऊ दे. 2 राजे 2:14 एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंगले आणि अलिशा पलीकडे गेला. हे कोणामुळे केलं त्यांनी? अलिशा वर घेतला गेला आणि एलियाच्या अंगावरून झगा पडला आणि तो झगा अलिशाने तो घेतला आणि तो झगा त्यांनी काय केला? त्याच्यावरती मारला. कशावरती मारला? पाण्यावरती मारला आणि ते दुभागलं आणि त्या ठिकाणी गेला. 2 राजे 2:15 एरिहो येथल्या संदेष्टाचे शिष्य 50 जण होते. त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. दुप्पट म्हणाला का तो? ते म्हणाल नाही. एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. त्यांनी समोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लवून नमून केले. कोणी? त्या 50 संदेष्टाने. कोणाला? अलिशाला. आता एलिया तर गेला वर, अलिशा आहे. कोण आहे संदेष्टा? यरुशलेमेचा संदेष्टा कोण आहे? तो तर म्हणाला, मला तुझा अलिशा एलियाला म्हणाला, मला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. म्हणजे नेमकं काय मागत होता तो हे समजून घ्यायला पाहिजे. आता एलियाला स्वर्गात घेतल्यानंतर येथील 50 संदेष्टांना असा प्रश्न पडला की इस्रायलमध्ये एलियाच्या जागी कोण मुख्य संदेष्टा होणार? आमच्यापैकी एखाद्याला निवडणार का? म्हणून त्या ठिकाणी ते एलिया आणि अलिशा यांच्या पाठीमध्ये ते फिरत होते. बरं का? मला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. अलिशा काय म्हणाला? एलिया काय म्हणाला अलिशाला? तू फार कठीण गोष्ट मागितलीस, परंतु तू मला वर जाताना जर पाहिलं तर त्या ठिकाणी ही गोष्ट तुला प्राप्त होईल. आता ह्या ठिकाणी स्टॉप. आता ह्या ठिकाणी इकडे लक्ष द्या. अनुवाद याचा 21वा अध्याय आणि 16वं वचन. हे जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड नाही, तुम्ही देवाचे अत्यंत हुशार लेकर आहात, तुम्हाला हे लगेच समजेल. परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, कळलं का? त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो. तर तो आपल्या पुत्रांना, एक मनुष्य आहे, त्यांनी 2 बायका केलेल्या आहेत. हे आम्हाला समजण्यासाठी 2 बायका केलेल्या आहेत. एक आवडती आहे आणि त्या ठिकाणी ती नावडती आहे.
तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल. दोघांकडनं त्याला पुत्र झालेले आहेत, मुलं झालेले आहेत आणि त्यांना ती प्रॉपर्टी त्यांना वाटून द्यायची. परंतु ती प्रॉपर्टी वाटून देताना त्या ठिकाणी सर्वात एल्डर कोण आहे, सर्वात मोठा कोण आहे, सर्वात वडिलांच्या जागी घेणारा कोण आहे हे त्या ठिकाणी ठरवायचं असतं. हे त्या ठिकाणी ठरवायचं असतं. हु इज गोइंग टू बी द कॅप्टन, हु इज गोइंग टू बी द एल्डर सन. ज्येष्ठ पुत्र कोण आहे की तो सर्व त्या ठिकाणी कामकाज घरचं तो बघेल, हे त्या ठिकाणी आहे. कळलं का? तर तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल. तेव्हा नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असताना त्याच्याऐवजी आवडतीच्या पुत्राला ज्येष्ठत्वाचा हक्क त्याने देऊ नये. कुठला पुत्र ज्येष्ठ आहे? नावडतीचा. आता दोघींमध्ये भांडणं नकोत म्हणून त्या ठिकाणी काय करायचं, ह्या ठिकाणी तो असं काहीतरी करणार आहे, त्याच्यावरनं त्या ठिकाणी काय होणार आहे, त्यांना दोघांना पण समजणार आहे, सर्व इतरांना पण समजणार आहे की हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. म्हणून तो काय करतो, आता त्याची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता काय करतो तो मनुष्य, त्याचे किती पुत्र झालेत, आवडतीकडनं 5 आहेत, नावडतीकडनं 5 आहेत, किती पुत्र झाले, 10 पुत्र झाले. एक एक्झाम्पल घेतो आपण, 10 पुत्र झाले. म्हणून त्या ठिकाणी त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याचा तो किती त्या ठिकाणी वाटे करणार, 11 वाटे करणार. 11 वाटे करणार, 11 वाटे. 10 पुत्र आहेत, वाटे किती करणार, आणि ज्येष्ठ पुत्राला तो किती देणार, दुप्पट देणार. त्याचा अर्थ काय, हा माझा ज्येष्ठ पुत्र, अलिशाने तुझ्या आत्म्याचं मला दुप्पट वाटा दे. म्हणलं तर आता तू गेल्यानंतर ह्या ठिकाणी प्रॉफिट कोणी नाही आणि त्या ठिकाणी मला प्रॉफिट म्हणून ह्या ठिकाणी राहायचं आहे, त्यासाठी तू मला त्या ठिकाणी तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला तू दे. म्हणजे इस्रायलमध्ये त्या ठिकाणी दुसरा कुठला संदेष्टा नसून, प्रॉफिट नसून त्या ठिकाणी मी कार्यरत इथं असणार आहे, यासाठी तू मला दुप्पट वाटा तू दे आत्म्याचा. तो दुप्पट अभिषेक होत नाही. आलं का लक्षात? सर्वत्र चुकीची गाणे, दुप्पट अभिषेक. अरे म्हटलं काय आम्ही आमच्या पास्टरवरती दुप्पट अभिषेक आणि आम्ही त्या ठिकाणी लिंबू टिंबूच. तसं नाही त्या ठिकाणी. दुप्पट वाटा. अलिशाने काय केलं, अलिशा आणि एलियामध्ये चमत्कार केले. एलियाने किती केले, कितीतरी असू देत, समजा 5 केले असतील. अलिशाने किती केले, 10 केले. दुप्पट केले ना. म्हणजे त्याच्यावरती दुप्पट अभिषेक होता असं झालं का? नाही. पुढच्या सत्रामध्ये मी तुम्हाला इतकी महत्वाची गोष्ट सांगेन, डोळे फिरायला लागतील तुमचे. त्यांनी डबल चमत्कार केले. सर्वजण म्हणतात त्यांनी दुप्पट चमत्कार केले म्हणून त्याच्यावरती दुप्पट अभिषेक आहे असं सर्वत्र त्या ठिकाणी शिकवलं जातं. ही चुकीची बाब आहे. दुप्पट अनॉइंटिंग नाही. जेवढं अनॉइंटिंग ह्या लेकरावरती आहे तेवढंच अनॉइंटिंग माझ्यावरती, तेवढंच अनॉइंटिंग ह्याच्यावरती, तेवढंच अनॉइंटिंग आम्हाला सर्वांवरती आहे. येशू ख्रिस्तावरती ते अनॉइंटिंग आहे आणि ते अनॉइंटिंग आम्हाला सत्कृत्य सत्कर्मे करण्यासाठी, प्रीती करण्यासाठी ते आम्हाला दिलेलं आहे. छोटा अभिषेक, मोठा अभिषेक, अधिक अभिषेक, दुप्पट अभिषेक नाही. ते गाणे बंद करा आता म्हणायची. ती गाणं प्रेषितांचे कृत्य. एक मला एक टेस्टिमनी पण द्यायची, देऊ का? फार महत्वाची आहे ती. अरे भरपूर टेस्टिमनीज आहेत माझ्याकडे, रेकॉर्डेड टेस्टिमनीज आहेत. ती टेस्टिमनी मी सांगतो जरा. बर, प्रेषितांचे कृत्य याच्या 19व्या अध्याय आणि 12व्या वचनामध्ये पावलाची रुमालाची मिनिस्ट्री. ते असे की रुमाल किंवा फडकी यांच्या अंगावरून आणून रोग्यांवरती घातली म्हणजे त्यांचे रोग दूर होत असत व दुष्ट आत्मे त्यांच्यातून निघून जात असत. कसली मिनिस्ट्री आहे ही?
रुमाल मिनिस्ट्री, हँकरचीफ मिनिस्ट्री आहे, हँकरचीफ मिनिस्ट्री. कोणी केली का हो? येशू ख्रिस्तांनी केली का 3.5? नाही केली. हा, हे महत्कृत्य झालं. पौलाने केलेलं हे महत्कृत्य आहे. काय करत होता? सर्वांना पकडत होता, बिलिव्हर्सना आत घालत होता. आणि असा मनुष्य काय करतो? महत्कृत्य करतो. रुमालाची मिनिस्ट्री. घे रे, काय पाहिजे तुला? हे घे, ते रुमाल घेऊन जा तिकडं, जा त्याला ठेव त्याच्यावरती. हो पाऊल दादा, बरं झालं ना ते, बरं झालं ते, बरं झालं. मग मी सांगितलं तुला, बरं झालं. कुठली मिनिस्ट्री ही? हँकरचीफ मिनिस्ट्री. कधी शिकलात का? नेहमी रुमाल घेऊन जा सोबत. कुठे जरी तुम्ही ठेवला तर त्या ठिकाणी अनॉइंटिंग आहे. तुमच्या कपड्यांवरती अनॉइंटिंग आहे, तुमच्या रुमालावरती अनॉइंटिंग आहे. साधारणरित्या घेऊ नका. ते कोणाला जरी दिलं, एखादं लहान लेकरू जर आजलं, इकडे ते घे, ते घे, रुमाल घे आणि त्या ठिकाणी त्या लेकरावरती ठेव. आजार जायला पाहिजे. ताप एकदम ते अक्षरशः -4 डिग्रीजवरती येईल. रुमालाची मिनिस्ट्री. येशू ख्रिस्तांनी केलं का रुमाल? कधी वापरले का? नाही केले. मग पाऊल फार श्रेष्ठ झाला. मग त्याला राग आला असेल येशूवर, त्याला काढ, पहिले काढ, त्याला पहिले काढ, चर्चमधनं पहिले त्याला काढ. ते माझ्या डोक्यावरती बसायला लागले. ते माझ्यावरती डोक्यावरती बसते. माझ्या डोक्यावरती बसते. झालं ना असं? कुठं झालं? दावीद आणि शाऊल ह्या ठिकाणी काय म्हणलं? गाणं ऐकलं त्याने. पोरी इतक्या सुंदर गाणं गातात. ऐकलं त्याने. काय म्हणले? शाऊलाने आणि दाविदानं, काढ रे त्याला बाहेर, काढ. आजपासून त्याला आता ठोकतोच, मारतोच. 22 वेळा बायबलमध्ये मी मोजलेला 22 वेळा त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. कोणाला? दाविदाला. आणि परमेश्वराने दाविदाला कुठे टाकलं होतं? त्याच्यामध्ये. कारण की तो त्याच्या राज्य वृद्धी व्हावी, तो श्रीमंत व्हावा म्हणून. कारण दावीद एकही त्या ठिकाणी कुठलं युद्ध हरत नव्हता, परंतु त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला त्याला लूट प्राप्त व्हायची. परंतु हे शाऊलाला कधी समजलं नाही की दाविदाला माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कशासाठी पाठवलंय? मला आशीर्वाद देण्यासाठी. बर, प्रेषितांचे कृत्ये 5वा अध्याय आणि 15वा. 15 ते 16 मी वाचतो प्लीज. कारण काय, वेळ फार झाली. इतके की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावरती आणि खाटांवरती ठेवत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवरती पडावी. आणखी यरुशलेमाच्या आसपासच्या चोहूनकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्यांना पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. काय त्या ठिकाणी? सावली मिनिस्ट्री, शॅडो मिनिस्ट्री. शॅडो मिनिस्ट्री. कोणी आजारी बिजारी असेल, कोणीतरी त्या ठिकाणी दुखणाईत असेल, कोणीतरी त्या ठिकाणी आवश्यकता असेल, जिथं ऊन पडतं तिथं सावली पडती, तिथं उभा राहा. अशा रीतीने स्वतःला ऍडजस्ट करा की तुमची सावली त्या व्यक्तीवरती पडेल. त्या ठिकाणी ते अनॉइंटिंग त्या सावलीमधनं तिथं जातं. विश्वास ठेवता का ह्या गोष्टींवरती? हे उगीच सांगितलं नाही तो ह्या ठिकाणी. हे प्रॅक्टिकल आम्हाला त्या ठिकाणी का सांगितलंय? की जेणेकरून आमच्यामध्ये हा फरक पडावा. आणि त्याप्रमाणे येशूने पावलांनी त्या ठिकाणी जे केले. पेत्र शिकलेलं नाही, मच्छी मारतोय आणि त्या ठिकाणी कसं काय त्याच्या डोक्यात आलं? शॅडो मिनिस्ट्री. येशू ख्रिस्त म्हणले हे दोघं जे आहेत ना, हे फार फार हे आहेत, हे संपूर्ण माझं मिनिस्ट्री तर खलासच करून टाकतील आणि त्या ठिकाणी हे ना काढून टाका. हे कशाला? ह्याला मी 3 वेळा मी तिथं गेलो पुनरुत्थान झाल्यानंतर आणि त्याला म्हणलं तू माझ्यावरती प्रीती करतोस का? उगीच केलं बाबा, ह्याला आणलं आणि हे आता माझ्यापेक्षा वरचढ झालंय. ते पाऊल तर काय विचारायचं नाही. ते सर्व काय नुसतं घरामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये नुसते पांढरे रुमाल आहेत त्याचे. काय तर म्हणे मी शॅडो मिनिस्ट्री सुरू केली, रुमालाची मिनिस्ट्री सुरू केली. येशू ख्रिस्ताला कधी त्यांच्याबद्दल राग आला नाही, परंतु त्यांच्याबद्दल कौतुक वाटलेलं आहे आणि त्याच्यापासून आम्ही शिकलं पाहिजे. येशू ख्रिस्तानी त्यांना कधीही लांब केलेलं नाही, परंतु त्याच्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. कळलं काय? योहान 14:12 मध्ये मी तुम्हाला खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावरती विश्वास ठेवणारी करेल आणि त्याच्यापेक्षा मोठी करेल,
कारण मी पित्याकडे जातो. ह्या ठिकाणी आपण थांबूया. ह्या ठिकाणी अभिषेक मधला सर्वात महत्वाचा पोर्शन जो आहे, अभिषेक कसा टिकून ठेवायचा, अभिषेक कशामुळे तो नष्ट होतो आणि त्या ठिकाणी वाया जातो आणि त्यामुळं आम्हाला त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागतात, हे मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगेन. एक छोटीशी साक्ष मी सांगतो अनॉइंटिंग संबंधी. पुण्यामध्ये मी कामाला होतो त्या ठिकाणी ESS मध्ये, आणि त्या ESS मध्ये एक ESS मध्ये पुष्कळशा लेडी डॉक्टर्स पण होत्या. आणि त्या लेडी डॉक्टर्समध्ये त्या ठिकाणी माझ्याकडे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट होतं. ऑर्थोपेडिक सर्व काय झालं की ऑर्थोपेडिक वॉर्डमध्ये मी जाऊन बसायचं. आणि त्या ठिकाणी एक दिवशी मी बसलो असता कारणानं काय करा तुम्ही, माझ्याकडे बायबल असायचं आणि आम्हाला 3 वाजल्याशिवाय आम्हाला तिथून जायचं नाही म्हणून त्या ठिकाणी मी काय करायचो, बायबल वाचत बसायचो. संध्याकाळी मिटिंगचं असायचं, कुठं प्रिचिंग असायचं, त्या ठिकाणी मी मेसेज तयार करून त्या ठिकाणी मी बसेन. कोणाला काय प्रॉब्लेम असले तर पेशंट आले तर त्या ठिकाणी मी बघत असे. आणि ही जी लेडी डॉक्टर आहे त्या लेडी डॉक्टरला माहिती आहे माझं पास्टरचं ऑर्डिनेशन झालं, माझं एल्डरचं ऑर्डिनेशन झालं, हे तिला माहिती आहे. आणि त्यामुळं काय झालं, एल्डरचं ऑर्डिनेशन मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं. एल्डरचं ऑर्डिनेशन काय, एल्डरची मिनिस्ट्री काय, ही हिलिंग मिनिस्ट्री आहे, हिलिंग मिनिस्ट्री. आणि त्याप्रमाणे मग ती पुष्कळ वेळा ती पाटील डॉक्टर, लेडी डॉक्टर, ती मॅरिड होती, तिला 2 मुली होत्या. आणि त्या ठिकाणी ती याची म्हणाली, सर म्हणे मला प्रार्थना करा ना, आज मला बरं वाटत नाही किंवा काही असा प्रॉब्लेम आहे, मला प्रार्थना करा ना. प्रत्येक वेळी तिला माहीत असायचं की मी प्रार्थना करतो आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी तिला त्याचा उपयोगही होत होता आणि ती परमेश्वराचा गौरव पण करत होते. एक दिवशी असंच बसलो होतो त्यावेळेला तिची जी मैत्रीण आहे ती जी सोलापुरामध्ये होती, तिचं नाव डॉक्टर गुजराती. ती मिसेस या ठिकाणी होती ICUमध्ये, त्या ICUमध्येच ती कामाला होती आणि त्यामुळे त्यांच्या दोघांची मैत्री होती. आणि तिची बदली झाली पुण्याला आणि पुण्याला ESS मध्ये हडपसरला ह्या ठिकाणी तिची नेमणूक ॲज अ इन्चार्ज मेडिकल ऑफिसर म्हणून झालेली आहे. एके दिवशी ती येत असताना त्या ठिकाणी तिच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. आणि त्या ठिकाणी तिला एक मुलगी आणि त्या दिवसापासून कोम्यामध्ये. मला काहीच माहीत नाही. मी ESI हॉस्पिटलमध्ये, ती ESI डिस्पेन्सरीमध्ये. आणि पाटील येते आणि मला म्हणते, सर बघा ना म्हणे, काय 10 दिवस झाले आणि हिचा ॲक्सिडेंट झाल्याने कोम्यामध्ये आहे, काही बोलत नाही, काही नाही. आणि जहांगीरमध्ये ICUमध्ये तिला ठेवलं आहे. मग आम्ही दोघांनी ठरवलं की संध्याकाळी आपण तिच्याकडे जायचं. आणि आपण नुकतंच एल्डरचं ऑर्डिनेशन झालेलं, पास्टरचं ऑर्डिनेशन झालेलं. म्हटलं चला, एल्डरची मिनिस्ट्री आहे, हिलिंगमध्ये आपण जावं, तेल लावावं आणि अभिषेक करून आपण प्रार्थना करावी. एवढं छोटंसं कारण होतं, बाकी काय नाही. गेलो त्या ठिकाणी इंटेन्सिव्ह केअरमध्ये, बाहेर उभारलो, त्या काचेमधनं बघतो त्या ठिकाणी संपूर्ण तिला असं झोपवलेलं, काही तिथं नाही. संपूर्ण त्या ठिकाणी पॅरामीटर्स लावलेले आहेत, सर्व स्क्रीन्स लावलेले आहेत. आणि त्या ठिकाणी मी आणि माझी पत्नी होतो आणि आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला आत सोडा. तर त्या ठिकाणी एक त्या डॉक्टर होते आणि ते डॉक्टर म्हणाले, नाही म्हणले. मी पण व्यवसायाने डॉक्टरच आहे आणि ती पण एक पॅरामेडिकल स्टाफ आहे. म्हटलं आम्हाला दोघांना थोडंसं, फक्त आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला प्रार्थना करायची आणि आम्हाला त्या ठिकाणी सोडा. तर नाही म्हणे, तुम्ही जर आत जर गेला तर तुम्ही त्या ठिकाणी इतकं त्याचं कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे, त्या ठिकाणी इन्फेक्शन कुठल्याही प्रकारे आत जाता कामा नये. म्हटलं इन्फेक्शनसाठी आम्ही आलो नाही. नाही म्हणे, तुम्ही जर आत गेला तर त्या ठिकाणी तुम्ही इन्फेक्शन कराल, तिला इन्फेक्शन द्याल. मला आला राग. अरे म्हटलं इथं प्रार्थना करायसाठी आलो नाही, हा बाबा म्हणतो आणि इन्फेक्शन देणार. म्हणजे आम्ही कसला माणूस आहे हा? मग आम्ही ॲग्रेसिव्ह झाल्यानंतर पाठीमधून ब्रेक. 5 मिनटं शांत बसलो. बाबा म्हणलं ठीक आहे, तू म्हणतो ठीक आहे, इन्फेक्शन होतं मला पण माहिती आहे, आत गेलं तर कुठलाही व्यक्ती गेला तर इन्फेक्शन, पण मला तसं करायचं नाही रे. केअरलाईट होता, केअरलाईट, त्याला समजतं थोडं. आणि तो म्हणाला ठीक आहे. म्हणजे ओनली द थिंग इज दॅट वी नीड टू प्रे फॉर हर. ओनली 2 minutes वी आर गोइंग टू टेक. वी आर गोइंग टू अप्लाय दिस ऑइल. नाही कुठं लावणं नाही, फक्त ते डोकं उघड आहे ना तिथंच ते लावतो थोडं. आणि त्या ठिकाणी प्रार्थना करून मी आणि माझी पत्नी आम्ही प्रार्थना करून जातो. आत येऊ दिलं, पटपट करा म्हणजे पटपट करा. पटदिशी ती बॉटल काढली, ऑइल, त्याच्यावरती प्रार्थना केली
ते डोक्याला लावलं, प्रार्थना केली, गेलो घरी. त्याच्या आधी आमचे जे राऊंड असतो ESI मध्ये फार मोठा राऊंड असतो आणि त्या राऊंडमध्ये सर्वजण आले होते आणि त्या गुजरातीबद्दल त्या ठिकाणी म्हणजे विचार चालला होता की त्या ठिकाणी ती जी आहे ती त्या कंडिशनमधनं बाहेर येणार नाही, ती एक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या एका भाजीपाल्याप्रमाणे आहे आणि तिचा शेवट तसाच होणार, ती काय बाहेर येणार नाही, असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं. पण त्यावेळेला इतका मला राग आलेला, मी जाऊन तो न्यूरोलॉजिस्ट जो होता त्याच्या समोर जाऊन म्हटलं डॉक्टर, यू आर टॉकिंग व्हेरी बॅडली, रूडली यू आर टॉकिंग. म्हटलं दिस इज नॉट गोइंग टू हॅपन, हे होणार नाही. त्या ठिकाणी ती पुन्हा तिच्या पायावरती उभं राहील की नाही तुम्ही बघा. अहो मी तुम्हाला चॅलेंज देतो, म्हणे ते होणारच नाही, त्या ठिकाणी होणारच नाही. प्रार्थना करून आल्यानंतर 2 दिवसांनी तिच्या नवऱ्याचा त्या ठिकाणी पाटीलला फोन गेला, पाटील अगं तुझी मैत्रीण त्या ठिकाणी डोळे उघडून पाहत आहे म्हणे, पाहत. 2 दिवसांनी त्या ठिकाणी आलं की डोळे उघडून डोळ्यांनी बघते आणि पाटील तिने मला ओळखलं, तिचा नवरा आहे म्हणून मी तिला ओळखलं. मी पटदिशी घरी गेलो आणि मी माझ्या मुलीला घेऊन आलो, माझ्या मुलीला पण तिने ओळखलेलं आहे. 2 दिवसातच ही गोष्ट झालेली आहे त्या ठिकाणी. कुठे अनॉइंटिंग आमच्यामध्ये आहे, पण आम्हाला ठाऊक आहे का ते, ठाऊक आहे. जर आम्ही गेलो नसतो तर ते वाया गेलं असतं. आणखी त्या 3 दिवसांनी त्या ठिकाणी परत फोन आला पाटील, सर म्हणे आता ती हातपाय त्या ठिकाणी हलवते, हातपाय हलवते, आता स्वतः हलवते. तिला आज त्यांनी उठून बसवलं, तिला थोडंसं खाऊ घातलं, तिला ती पिते, सर्व करते. 1 महिन्यामध्ये ती गुजराती, तिला डिस्चार्ज मिळाला, ती त्या ठिकाणी घरी गेली, परमेश्वराचं गौरव करत त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी आता ती पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये चांगल्या रीतीने सुस्थितीमध्ये आणि ती कार्यरत आहे. त्याच्यानंतर मी तिला फोन केला, गुजरातमधून तिला फोन केल्यानंतर तिला कळलं की हे डॉक्टर त्रिभुवन बोलतात. म्हणल्यानंतर तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही, ती फक्त गळा रडत असते. मला तिचे अश्रू ऐकू येतात, तिचं त्या ठिकाणी तोंडाने तो आवाज मला, हुंदण्याचा आवाज मला ऐकू येतो आणि त्या ठिकाणी तिला माझ्यासोबत एकही शब्द बोलता येत नाही. इतकं आमचा परमेश्वर चांगला आहे, त्याच्या चांगलपणाचा अनुभव तिने घेतला आणि त्यामुळे तिला तोंडातून शब्द पण काढता येत नाही. मी फोन केला तर नुसतं ती रडत बसते. रडणं याचा अर्थ काय, परमेश्वराला ती गौरव देत राहते. एवढं अनॉइंटिंग तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे. आमच्या प्रत्येक पेशीमध्ये अनॉइंटिंग आहे. आम्ही ज्या वस्तू आम्ही वापरतो त्या वस्तूंमध्ये अनॉइंटिंग आहे. लक्षात घ्या, हे कधीही वाया जाणार नाही. आणि ते अनॉइंटिंग जे आहे ते अनॉइंटिंग आम्ही परमेश्वराचा गौरव करण्यासाठी आम्ही वापरतो. ते अनॉइंटिंग आम्ही फार चांगल्या रीतीने आम्ही सांभाळून ठेवलं पाहिजे. आणि ते अनॉइंटिंग येणाऱ्या रविवारी 31 तारखेला आम्ही ते कसं सांभाळून ठेवायचं. रडते फक्त रडते. इतक्या जोराने ती रडत बसते. काय तिला वाटतं कोणास ठाऊक, काय तिला वाटतं. पाटील म्हटलं काय, हिला फोन केला तरी बोलत पण नाही, रडते, नुसतं रडते. अहो म्हणे तिला माहित नाही तुमची प्रार्थना म्हणजे, तिला इतका विश्वास आहे त्याच्यामध्ये. अहो म्हटलं मी काय केलं नाही, तिचा विश्वास जो आहे परमेश्वरावरती, त्या विश्वासानं तिला बरं केलेलं आहे. कोण आहे ती? ख्रिस्ती नाही. कोण आहे ती? बिलीवर नाही. परंतु इतका मोठा तिचा विश्वास. तिचा नवरा आणि तिची मुलगी त्या ठिकाणी इतके आनंदित असतात आणि इतके त्या ठिकाणी आनंदी असतात, परमेश्वराला धन्यवाद देत असतात. आमचा उपयोग सर्वत्र प्रत्येक ठिकाणी होतो जर आम्ही केला तर. आणि त्याबद्दल आम्हाला ही माहिती असणं फार आवश्यक आहे. आपण प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, आमच्या देवबापा, आमच्या दया सगळ्या, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर चांगला आहेस. आज आम्हाला विशेष करून तुझ्या अभिषेकाबद्दल तू सांगितलंस. पवित्र आत्म्या तू आमचा ताबा घेतलास, आम्हाला तू आशीर्वादित केलंस. आणि हा तुझा अभिषेक किती महत्त्वाचा आहे आमच्या जीवनासाठी हे तू मला दाखवलंस.
आणि तो सांभाळून ठेवणं आमचं अगत्य कर्तव्य आहे. आणि ते करत असताना तू आम्हाला विजडम दे, अंडरस्टँडिंग दे, प्रुडन्स दे. इथे आलेले तुझ्या लेकरांवरती सर्वांवरती आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू देऊ नकोस. सर्वांना तू आशीर्वादित कर. सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. आणि ही लहानची विनंती आमचा तारणार आणि पुनरुत्थित येशू जो सदैव आमच्यावर त्याच्या थोर पवित्र गोड नावाने मागतो, म्हणतो एक आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांवरती, लहान थोरांवरती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. आता शांतीने घरी जा.